आपण सगळे उठून बाबाला प्रणाम करू. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमके आज हप्तेवारी चर्चा बैठक बाबाच्या निवासस्थानी सुरू आहे. इथे स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम. तसेच महान देवी बाबा झुंदेजी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा माझा प्रणाम. आणि आपली लाडकी वाराणसी आई सुद्धा इथे चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आहे, तिलाही माझा प्रणाम. शेवटी मी बाळगणार सगळ्यांना माझा नमस्कार. मी माझा एक आता रिसेंटली 3 दिवसाआधीचा अनुभव सांगतो. मला ना 15 दिवसापासून बरं नाही होतं. सर्दी खोकला सुरू होता. आमच्याकडे एक हप्ता आधी माझ्या वडिलांची डेट झाली, त्यानंतर त्याच्या आधीपासून खोकला होता. मी आईला असं सांगितलं, पण म्हटलं बसून जाईल. मी लक्ष दिलं नाही. मी विनंती करायची, बाबाला सांगायची, मला आराम व्हायचा. पण तो त्रास एवढा वाढला खोकल्याचा की आता या वीक मध्ये मला सर्दी खोकला खूप जास्त झाला होता. आम्ही एका हॉस्पिटलला गेली. मी तिथे डॉक्टरला सांगितलं की मला हा त्रास होतो आहे सर्दी खोकल्यामुळे. मला एकतर श्वासला पण थोडा प्रॉब्लेम होत आहे म्हणून, आणि म्हटलं मला हा प्रॉब्लेम होत आहे. तर डॉक्टरनी फक्त मला एक इंजेक्शन दिलं आणि मेडिसिन दिली. आणि त्या डॉक्टरनी त्यावेळेला थोड्या वेळ तिथेच लगेच म्हटलं की जर तुला थोडा काही प्रॉब्लेम होईल तर तू कधी पण येऊ शकते, 24 तास हे हॉस्पिटल सुरू आहे. तेव्हाच मला क्लिक नाही झालं, पण माझ्या आईच्या डोक्यात क्लिक झालं की डॉक्टर अशी का बोलते. आम्ही इंजेक्शन वगैरे घेतलं, मी घरी आली. थोडं 5 मिनिटं नाही बसत तर माझ्या चेहऱ्यावर पूर्ण असं रेड रॅशेस यायला लागले. तर मी आईला म्हटलं, आई माझ्या हे चेहऱ्यावर असं का जांभोळ्यासारखं वाटत आहे. तर म्हणे तापामुळे असेल म्हणे, चालले जाईल म्हणे. मी त्यावेळेला बाबाला विनंती केली. बाबा म्हटलं मी म्हणजे हॉस्पिटल वगैरे जाते तर मला असा त्रास होत नाही, पण आज हे चेहऱ्यावर रॅशेस आले. तर म्हटलं हे माझं बसलं पाहिजे म्हटलं. आणि त्यानंतर जेवण वगैरे केलं. माझी ताई घरी गेली तिच्या. आणि काही वेळानंतर मला एवढा त्रास झाला की त्या इंजेक्शनचं पूर्ण मला इन्फेक्शनच झालं. माझ्या बॉडीला पूर्ण रेड रॅशेस आले आणि असे मोठे मोठे जांभोळे आले. तसंच आईला सांगितलं. आई म्हणे तू घाबरू नको, बाबाजवळ विनंती कर. त्यावेळेला एका तासात 3दा मी क्षमा मागितली, पण थोडा त्रास कमी व्हायचा, परत वाढायचा. मग माझा भाऊ ताईला सोडायला गेला होता. मी बाबांना विनंती करतच राहिली. दादा आला, तसंच आम्ही त्या हॉस्पिटलला परत गेलो. मी बाबाजवळ शब्द ठेवला. बाबा म्हटलं मी परत तर हॉस्पिटलला जाते, पण माझा हा त्रास मला झाला नाही पाहिजे. पण झालं काय, तिथे जी डॉक्टर होती ती चेंज झाली होती, त्यांची शिफ्टिंग असते. तर ती डॉक्टर म्हणते पाय ठेवता बरोबरच की म्हणते मला नाही माहिती, म्हणते रॅशेस का बरं आले तुझ्या चेहऱ्यावर, तुझ्या बॉडीवर. म्हणते आम्ही हिचिंगसाठी म्हणते एक इंजेक्शन देतो, म्हणते होईल म्हणते कमी. ते ऐकून मला शॉकच झालं. म्हटलं डॉक्टर असं बोलतो आहे. मग डॉक्टरवर तर विश्वास राहिलाच नाही. म्हणता एक विश्वास आहे आपला तो परमेश्वरावर. मी घरी आली, सेकंड इंजेक्शन घेऊन परत बाबाजवळ विनंती केली की बाबा मेडिकल हॉस्पिटलला गेली तर डॉक्टर असं म्हणते विश्वास तर डॉक्टरवर राहिला नाही, आता विश्वास फक्त तुमच्यावर आहे. मला अर्धा तास खूप छान वाटलं, माझे ते रॅशेस वगैरे कमी झाले. आणि जेव्हा मग सायंकाळी एकदम रात्र झाली त्यावेळेला मला एवढा त्रास झाला की ते रॅशेस माझ्या चेहऱ्यावर परत आले. आणि एवढं जास्त झालं की म्हणजे मला 1 मिनिटही मी ते सहन करू शकली नाही. पूर्ण असं पागलासारखं डोक्याला सगळं खास सुटून गेली होती. त्यावेळेला मी परत उठली आणि आईला म्हटलं आई मला नाही होत आहे राहणं आता. मग आम्ही मदन हॉस्पिटलला आलो. रात्री 12 वाजले असेल. त्यावेळेला डॉक्टर म्हणतो की ऍडमिट करावं लागतं. मी तिथे 3 दिवस राहिले. त्या 3 दिवसामध्ये मला बाबांनी हे घडवलं. फर्स्ट डेला डॉक्टरची व्हिजिट झाली, त्यांनी सलाईन वगैरे लावली, त्यामध्ये इंजेक्शन दिले. विनंती सुरू ठेवली मी माझी. त्याच्यामध्ये रॅशेस तर कमी झाले, ते खाज वगैरे कमी झाली. पण दुसऱ्या दिवशी दुपारी जी व्हिजिट झाली, डॉक्टर म्हणे आता खाज कमी आहे. म्हटलं हो थोडीफार येते. पण असं झालं त्यावेळेला की जी सेकंड डॉक्टरची व्हिजिट होती त्यावेळेलाच माझ्या हाताला अजून जास्त वाटले. पूर्ण मी लाल लाल होऊन गेली होती.
आणि मी म्हटलं डॉक्टरला मी आता राहू नाही शकत हॉस्पिटलला, मला डिस्चार्ज पाहिजे. म्हणे असं कसं, म्हणे मग काय सायंकाळी परत येणार. मी बाबाला विनंती केली, बाबा हे असं मला काही दाखवू नको, कारण मी अजूनपर्यंत माझ्या लाईफ मध्ये पाहिलं नाही आणि आमच्याकडे आईला बरं नाही आहे, हे तिघांची पण तब्येत बरी नाही म्हटलं, पण हे असं दाखवू नका. एक तर माझ्या अंगाला जी खाज आलेली आहे, हे सगळं माझं आता मी जी विनंती करते याच्यामध्ये मला आराम झाला पाहिजे. त्यांनी त्यावेळेला एक लोशन दिलं. मी बाबाला विनंती केली, बाबा म्हणतात हे लोशन मी एक तुमची रक्षा समजून आज माझ्या अंगाला लावायला आईला म्हणत आहे, पण याच्यामध्ये मला आराम पडू द्या आणि कुठलाच त्रास मला आता ते हिचिंग झाली नाही पाहिजे. बघा ते लोशन लावलं, मला झोप पण पडली नव्हती 2 दिवसाची. लोशन मी रक्षा म्हणून आईला लावायला लावलं. त्यावेळेला अर्ध्या तासानंतर माझं पूर्ण हिचिंग कमी झालं. जे रेड रॅशेस आले होते ते सगळं गेलं. त्यानंतर मला ते आलेलं नाही आणि बाबा असं दाखवून पण नका. आणि तेच मग सायंकाळी जेव्हा डॉक्टरची व्हिजिट झाली तेव्हा आपल्या शेवकांकडला टिफिन आलेला होता. तर ती भाजी होती मसाल्याची आणि नॉनव्हेज असल्यामुळे मी 2 दिवसाचं ते जेवण नसल्यामुळे मला ती भाजी आवडली. डॉक्टरची व्हिजिट झाली. डॉक्टर मला म्हणतो की बेटा खा लो, बोलते अगर आए तो फिर देख लेंगे बोलते. माझ्या तोंडातून मुखातून एकच शब्द निघाला की डॉक्टर अभी नहीं आएंगे, आप देख लेना, क्योंकि अभी मेरे शरीर पे एक भी रैशेस या हिचिंग नहीं आएंगे, मैं तो डिस्चार्ज लेके जाऊंगी. बघा मनुष्योकांच्या मुलांना एकच म्हणणं आहे की कितीही प्रॉब्लेम असो, एज्युकेशन मध्ये असो या आपल्या लाईफ मध्ये असो, परमेश्वराला पुढे ठेवा, कुठलाच धक्का सुद्धा आपल्याला लागत नाही. एवढं बोलून मी माझे 2 शब्द समाप्त करते. नमस्कार.